नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर। ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप होणार आहे। मित्रांनो, या अंतर्गत एकूण 12 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे। या संदर्भाचा शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, राज्य शासनाअंतर्गत या 12 जिल्ह्यातील 35,458 शेतकऱ्यांसाठी एकूण 23,72,93,000 रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, हे 12 जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता। जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR प्रकाशित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहेत। तसेच दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततच्या पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 3 दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, जून 2024 ते ऑगस्ट 2024 या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहे। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णय मध्ये काय सांगण्यात आला आहे पहा। जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 23,72,93,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, ही रक्कम राज्यातील या 12 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत सरसगट 13,600 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर 5 शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे। तर मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, गोंदिया जिल्ह्यातील 8,685 शेतकऱ्यांसाठी 8,01,06,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील 4,048 शेतकऱ्यांसाठी 2,15,20,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील 5,011 शेतकऱ्यांसाठी 3,53,60,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील 15 शेतकऱ्यांसाठी 99,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील 395 शेतकऱ्यांसाठी 26,84,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील 155 शेतकऱ्यांसाठी 27,44,000 रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील 3,118 शेतकऱ्यांसाठी 6,22,88,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील
53 शेतकऱ्यांसाठी 6,95,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यात जुलै 2024 मध्ये नुकसान झालेल्या 263 शेतकऱ्यांसाठी 6,40,00,000 रुपये मंजूर झाले आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ठाणे जिल्ह्यातील 28 शेतकऱ्यांसाठी 53,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील 6,879 शेतकऱ्यांसाठी 1,90,45,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील 1,272 शेतकऱ्यांसाठी 36,84,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, 12वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5,536 शेतकऱ्यांसाठी 83,75,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या 12 जिल्ह्यातील 35,458 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत 23,72,93,000 रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या 12 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 13,600 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम सरसकट जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.